नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आज दिनांक 23 जुलै 2026. आज आपला पोलीस भरती 2026 27चा आज आपला 14वा दिवस. तर आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी आपण बघत असतो पोलीस भरतीसाठी. आपलं मिशन आहे सरकारी नोकरी. दररोज संध्याकाळी 7 वाजता द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्याला लेक्चर बघायला मिळतं. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन पोलीस भरतीचे अपडेट बघायला मिळतात. तर चला, आजचा वेळ न घालवता पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राष्ट्रपतीची निवड इलेक्ट्रो कॉलेजद्वारे केली जाते तर राज्यपाल टिंबटिंब असतो. थेट ऑप्शन आहे, थेट निवडणुकीद्वारे निवडला जातो, राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केला जातो, सर्वोच्च न्यायालयाद्वारे निवडला जातो, राज्य विधानसभेद्वारे निवडला जातो. राष्ट्रपतीची निवड कशाद्वारे केली जाते? इलेक्ट्रो कॉलेजद्वारे. तर राज्यपालाची कशाद्वारे केली जाते? राज्यपालाची ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपतीद्वारे नियुक्ती केली जाते. तर भारतीय संविधानामध्ये कलम 155 असे सांगते की राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतीची निवड ही निवडणूक मंडळाद्वारे किंवा इलेक्ट्रो कॉलेजद्वारे केली जाते. पुढचा प्रश्न, हेवी इंडस्ट्री म्हणजे जड उद्योग कोणता संच दर्शवतं? वस्त्र उद्योगातील साधने म्हणजे टेक्स्टाईल टूल, पेंट ब्रश, जहाज बांधणी, शिप बिल्डिंग, वाहन उद्योग, ॲटोमोबाईल, बल्ब उत्पादन, बल्ब मॅन्युफॅक्चरिंग, फ्यूज निर्मिती, फ्यूज मेकिंग, घड्याळ निर्मिती, ब्रश निर्मिती. तर काय असतं हेवी इंडस्ट्रीमध्ये? जहाज बांधणी होती आणि ॲटोमोबाईल म्हणजे वाहन उद्योग होतो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर असतं. आता हेवी इंडस्ट्री ही कशाला म्हटलं जातं आणि कोणकोणत्या उद्योगांना म्हटलं जातं हे पण माहीत पाहिजे आपल्याला. पहिलं जहाज बांधणी, दुसरं वाहन उद्योग, तिसरा पोलाद उद्योग म्हणजे स्टील इंडस्ट्री, चौथा सिमेंट इंडस्ट्री, सिमेंट उद्योग, पाचवा भारी किंवा हेवी इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी. राहील लक्षात मित्रांनो? चला पुढचा प्रश्न बघूया. थांग टा ही शास्त्रीय युद्धकला म्हणजे क्लासिकल मार्शल डान्स फॉर्म हा भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? आसाम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा. तर कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मणिपूर. थांगटा हा मणिपूर राज्यातील एक शास्त्रीय युद्धकला आहे. आता थांग म्हणजे काय हे पण माहीत पाहिजे. थांग म्हणजे तलवार आणि टा म्हणजे भाला. यांच्या तलवार आणि तलवार, ढाल, भाला यांच्या स्वयंसंरक्षणाचे तंत्र शिकवले जाते किंवा ही युद्धकला शिकवली जाते. आता ही कोणत्या समुदायाने विकसित केली होती? थांगटा ही, हा पण प्रश्न येऊ शकतो. थांगटा ही युद्धकला कोणत्या समुदायात विकसित झाली? हा पण प्रश्न येऊ शकतो. तर ती कोणत्या याच्यात विकसित झाली मित्रांनो? तर ती मैथई या समुदायात विकसित झाली. चला पुढचा प्रश्न, ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट म्हणजे जागतिक लिंग अंतर अहवाल हा लिंग समानतेचा किंवा जेंडर पार्शिटीचा मूल्यांकन कोणत्या प्रमुख क्षेत्रात करतो? ऑप्शन आहे राजकारण, अर्थव्यवस्था, आरोग्य आणि शिक्षण, उत्पन्न, संपत्ती, मालमत्ता आणि तंत्रज्ञान,
गुन्हेगारी, न्यायव्यवस्था, पोलीस आणि सुरक्षा, पर्यावरण, पाणी, हवामान आणि अन्न. काय विचारलं? ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट हा लिंग समानतेचा मूल्यांकन कोणत्या प्रमुख क्षेत्रामध्ये केला जातो? तर तो कोणत्या ह्याच्यात केला जातो? राजकारण, अर्थव्यवस्था, आरोग्य आणि शिक्षण. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आता आणखीन एक ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट ही हा अहवाल कोण प्रकाशित करतं? हा एक प्रश्न आहे. तर हा अहवाल कोण करतं? WEF. WEF म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरम. आणि हा दरवर्षी पब्लिश होतो, इयरली पब्लिश होत असतो. राहील लक्षात? आता इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थव्यवस्थेचा पहिलं राजकारण बघू आपण. पहिलं राजकारण होतं. राजकारणाच्या अनुषंगाने संसदेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला किती पर्सेंटेज आहे हे बघितलं जातं. पुन्हा मंत्रिपदं किती महिलांना मिळालेले आणि महिला राष्ट्रप्रमुख किंवा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री अशा एक महत्त्वाच्या पदांवर किती आहे याच्यावरून ग्लोबल जेंडर रिपोर्टचा अहवाल बनवला जातो. दुसरा आरोग्य आणि दुसरं आपलं काय अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थाचा रोजगार रोजगार समानता. समानता कशात? वेतन समानता आणि लीडरशिप या गोष्टी अर्थव्यवस्थेत बघितले जातात. आता एज्युकेशनमध्ये काय बघितलं जातं? शिक्षणमध्ये साक्षरतामध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण हे पॉईंट बघितले जाते. आणि आरोग्यामध्ये काय बघितलं जातं मित्रांनो? आरोग्यामध्ये लिंग गुणोत्तर, जन्माच्या वेळेसचं लिंग गुणोत्तर, आयुष्य वर्ष आणि महिलांचं लिंग गुणोत्तर का बघितलं जातं की दरवर्षी 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया आहे या गोष्टी बघितल्या जातात. या 4 मुख्य तत्वावर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरवर्षी पब्लिश करत असतो. समजलं तुम्हाला? चला पुढचा प्रश्न. खालील विधान आणि कारण वाचा आणि योग्य पर्याय निवडा. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार हा विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार आहे. हे पहिलं वाक्य. त्याचं कारण किंवा त्याचं रिझन आहे मित्रांनो, हा पुरस्कार संस्कृती मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ कल्चरद्वारे प्रशासित केला जातो. आता ऑप्शन आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहे. आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण आर एचे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे पण आर चुकीचे आहे. ए चुकीचे आहे पण आर बरोबर आहे. आता राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार हा विज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचा पुरस्कार आहे. हे योग्य आहे. पण मित्रांनो हा पुरस्कार मिनिस्ट्री ऑफ कल्चर देणार आहे का? नाही देणार आहे. संस्कृती मंत्रालयाचा काय संबंध येणार विज्ञान पुरस्कारासोबत? काहीच नाही येणार. तर हा पुरस्कार देतो मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता जर त्याच्यात विचारलं तर कोणत्या डिपार्टमेंट थ्रू भेटतो किंवा कोणत्या विभागात तर्फे भेटतो तो, तर डिपार्टमेंट ऑफ
सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विभागातर्फे भेटत असतो. मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीलाच काय म्हणतात? विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय. भारतीय साक्ष अधिनियम हा पुरावा कायदा कोणत्या क्षेत्रातील आधुनिक घडामोडी लक्षात घेऊन अद्ययावत करण्याचा उद्देश ठेवतो? भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे साक्ष. आपल्याला साक्ष अधिनियम हा कोणत्या आधुनिक घडामोडी लक्षात घेऊन अद्ययावत करण्याचा उद्देश ठेवतो? फॉरेन्सिक आणि डिजिटल तंत्रज्ञान, कृषी व्यवस्था, प्राचीन ग्रंथ आणि लोककथा. आता मित्रांनो, काही जर ते झाला गुन्हा किंवा काही गोष्ट घडली, त्याचे जे पुरावे असतात ते पोलीस किंवा कुणी पण ज्या हायकोर्टमध्ये म्हणा किंवा कोर्टामध्ये म्हणा, तर ते कशाच्या आधारे एक फॉरेन्सिक असतो, त्याचा कृषीशी संबंध येणार नाही, फॉरेन्सिक असणार, फॉरेन्सिक रिपोर्ट. दुसरा डिजिटल तंत्रज्ञान. या गोष्टींचा आढावा घेतला जातो, याचा उद्देश ठेवला जातो. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रकाश हवा मधून दुसऱ्या माध्यमातून जाताना त्यांचा कोणता गुणधर्म बदलत नाही? तरंग लांबी म्हणजे वेवलेंथ, वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी, वेग, स्पीड, आयाम, ॲम्प्लिट्यूड. काय बदलत नाही? वारंवारता बदलत नाही, फ्रिक्वेन्सी बदलत नसते. कारण प्रकाश हा असा असतो की एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमातून प्रवेश करताना रिफ्लॅक्शन होते, त्याची काय होती? रिफ्लॅक्शन होते, त्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी बदलत नाही. प्रकाशाचं काय होतं? रिफ्लॅक्शन होतं, त्यामुळे वारंवारता बदलत नाही आणि त्याच्यात वेवलेंथमध्ये बदल होतो, वेगमध्ये पण बदल होतो आणि आयाममध्ये पण बदल होत असतो. त्याचा फॉर्म्युला काय आहे? F इंटू लॅम्बडा. फ्रिक्वेन्सीचा काय येणार आहे? फ्रिक्वेन्सी इक्वल टू V बाय लॅम्बडा. विधायकाची बिल मंजुरी देण्याचा अनुच्छेद 255चा कायदेशीर परिणाम कोणते विधान योग्यरित्या स्पष्ट होते? राज्यपालाची लेखी मंजुरी किंवा रिटर्न ॲसेट नसल्यास राज्याचा कायदा अवैध ठरतो. कायदा लागू होण्यासाठी मंजुरीचा स्पष्ट उल्लेख किंवा एक्सप्लिसिट ॲसेट नेहमीच आवश्यक असते. जर आवश्यक पूर्वशिफारस घेतली गेली नसेल तर नंतर आवश्यक मंजुरी मिळाल्यास तो कायदा वैध राहतो. विधानमंडळात मंजूर होण्यापूर्वी राष्ट्रपतींची मंजुरी घेणे आवश्यक असते. आता मित्रांनो, तुम्हाला मी काय सांगितलेलं आहे? केंद्रामध्ये राष्ट्रपती आणि राज्यामध्ये राज्यपाल आणि युनायटेड टेरिटरीमध्ये लेफ्टिनेंट, हे मेन पद आहे. आता पहिला ऑप्शन आहे राज्यपालाची लेखी मंजुरी नसल्यास राज्याचा कायदा अवैध ठरतो. कायदा लागू होण्याची मंजुरी स्पष्ट केल्यास स्पष्ट उल्लेख नेहमीच आवश्यक असते, असं काही नाही आहे. दरवेळेस रिटर्न दिली जात नाही, त्यामुळे याच्यात कारण स्पष्ट होत नाही, याच्यात नाही. जर आवश्यक पूर्वशिफारस घेतली गेली नसेल तर नंतर आवश्यक मंजुरी मिळाल्यास तो कायदा वैध ठरतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 आणि विधानमंडळात मंजुरी होण्यापूर्वी राष्ट्रपतींची मंजुरी घेणे आवश्यक आहे. इथं राष्ट्रपतीऐवजी राज्यपाल हवं होतं. चला, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 279A नुसार
GST वस्तू आणि सेवा कर या परिषदेचा निर्णय सदस्यांच्या भारी मतांच्या किती बहुमताने घेतला जातो? साधे बहुमत, 3/4 बहुमत, 2/3 बहुमत, अर्धे बहुमत. तर 3/4 म्हणजे 3/4 मेजॉरिटी लागते, म्हणजे स्पेशल मेजॉरिटी. ऑप्शन क्रमांक 2. पेशीतील गोल्जी उपकरणाचे मुख्य कार्य काय आहेत? ऊर्जा निर्मिती, प्रथिनांचे रूपांतर या संशोधन, चरबी तयार करणे, अनुवांशिक पदार्थांची प्रतिकृती तयार करणे. तर पेशीतील गोल्जी उपकरणाचं काम काय आहे? प्रथिनांचे रूपांतर किंवा संशोधन. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. आता गोल्जी उपकरणांचे महत्त्वाचे काय? एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम म्हणजे ER मधून आलेल्या प्रथिनांचे लिपिडस म्हणजे रूपांतर करणे, त्याचे वर्गीकरण करणे म्हणजे सॉर्टिंग करणे, त्याचे पॅकेजिंग करून त्यांना आवश्यक ठिकाणी पाठवणे म्हणजे सेक्रेटरी व्हेसल आणि लायझोम तयार करण्यास मदत करतात ही गोल्जी उपकरणे. आता पुढचा प्रश्न आहे, के संजय मूर्ती यांच्या भारताचे नियंत्रक महालेखा परीक्षक म्हणून नियुक्ती करण्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. थोडं चुकलेलं आहे, हा एक नव्हता पाहिजे, तर ऑप्शन चला जाऊ द्या. त्यांनी GC मुर्मू यांच्या नोव्हेंबर 2024 मध्ये कॅगच्या पदाचा कार्यभार स्वीकारला. कॅगची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती संविधानाचा कलम 148च्या अंतर्गत करतात. कॅगचा कार्यकाळ निश्चितपणे 5 वर्षाचा असतो, त्याची पुन्हा नियुक्ती करता येत नाही. सध्याचे कॅग कोण आहे? के संजय मूर्ती. के संजय मूर्ती आहे. त्यांच्या अगोदरचे कोण होते? GC मुर्मू. हे दुसरं वाक्य बरोबर आहे. कॅगची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीच्या संविधानाचा कलम 148च्या अंतर्गत होते. कॅगची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपती करतात. कोणत्या कलमाच्या अंतर्गत? 148. ते पण वाक्य बरोबर आहे. कॅगचा कार्यकाळ हा निश्चित 5 वर्षाचा असतो, त्याची पुन्हा नियुक्ती होत नसते. तर कॅगचा हा कार्यकाळ आहे मित्रांनो, कॅगचा कार्यकाळ हा 6 वर्ष 6 इयर्स किंवा 65 वर्षाचा माणूस होत नाही तोपर्यंत असतो. याच्या म्हणण्यानुसार 1, 2, 3 हे ऑप्शन बरोबर असणार आहे आणि खालचा 5वा ऑप्शन हा चुकीचा असणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपले प्रश्न संपलेले आहेत. टोटल प्रश्नापैकी तुम्हाला किती मार्क मिळाले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना. काही त्रुटी असेल तर आम्हाला कळू शकतात. जर चॅनलवर नवीन असाल तर संध्याकाळी दररोज 7 वाजता द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पोलीस भरती किंवा MPSC लेवलचे प्रश्न आपल्याला बघायला मिळत असतात. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण येथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.